क्या हुआ कैसे हुआ? बघू काय होतंय तुम्हाला. हे बघा एक इंजेक्शन देतो मग बरं वाटेल तुम्हाला. पाय दुखतोय डॉक्टर. काही काळजी करू नका तुम्ही. अहो मी डॉक्टर आहे. मी डॉक्टर आहे. डॉक्टर आहे. हळू 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 हळू. अहो अगदी गुल्या होत आपल्याला उशीर तर झाला नसेल ना? आय होप नॉट. उमा कम ऑन. रूम मध्ये तुम्हा डावीकडे तिकडे 11 नंबर. नक्की 2 नंबर 11 का? अरे हो मला माहितीये. इथून इथून पुढे गेल्यावर. ओके. तू जा इथून. नाही महेश, मी तुला सोडून जाणार नाही. माझं ऐक, तू जा इथून. महेश, मी तुला सोडून मुळीच जाणार नाही. मागे राहा. फटाके दिवाळी आली की काय? इंडिया जिंकली असेल कधी नव्हे ती. वाजवा वाजवा, जोरात वाजवा. अरे वा, डॉक्टर लोक पण खेळतात फटाके. फटाके हॉस्पिटलमध्ये फटाके खेळतात. ऑपरेशन कधी करतात? वस्ताद, तुम्ही ह्याच्याकडे बघा. त्याला खतम करून टाकतो. ढिचाओ फटाके वाजतायत नवीनच. डॉक्टर या हॉस्पिटल मध्ये सगळे डॉक्टर टकले दिसत आहेत. कंपल्सरी केलं वाटतं. काय सरपटे सरपट आहे त्याला? हातात सुरी, सफरचंद कापायला. खाल्लं जातानी. चमारी. अरे तो जाऊ द्या, लक्षाकडे चल. अहो तुम्ही उठताय का त्याला? म्हणजे तू त्या टकलू ऐवानापैकी तर नाही? काय करताय? महेश 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 लक्ष, तू ठीक आहेस ना? हा महेश आला नसता तर माझं काय झालं असतं? आय एम रिअली सॉरी लक्षा. तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. नशीब एवढ्या लवकर तरी विश्वास ठेवलास. आता तो टकलो ऐवान मला कधी फुस करेल सांगता येत नाही. डोंट वरी माय फ्रेंड. तुझी जबाबदारी आता माझ्यावर आहे. धुंदारच्या वार्तावरावर प्राणघातक हल्ला. धुंदारच्या वार्तावरावर प्राणघातक हल्ला. धुंदारच्या वार्तावरावर प्राणघातक हल्ला. धुंदारच्या वार्तावरावर प्राणघातक हल्ला. धुंदारच्या वार्तावरावर. खंड्या मेला. माझा खंड्या मेला. तो लक्षाचा बच्चा जित्ताच राहिला आणि माझा खंड्या मेला. म्हणूनच म्हणतो वस्ताद, इथला मुक्काम हलवा आता. इथला मुक्काम हल्लाय. तो लक्ष आणि तो इन्स्पेक्टरचा बच्चा महेश, त्या दोघांची तट्टी केल्याखेरीज इथला मुक्काम हलणार नाही. टकलू हैवान म्हणतात मला. टकलू हैवान. लक्षा हळू हळू. काय असतं नाही
या घराच्या बाहेर जाताना 2 पायावर गेलो, येताना एका पायावर आलो. सांभाळ. बेतान बरं का. मी काय म्हणते महेश, लक्षात इथे राहिला तर काय हरकत आहे? अजिबात नाही. अगं लक्षाच्या जीवाला धोका आहे आणि म्हणूनच मी त्याला माझ्या बरोबर ठेवणार आहे सर्किट हाऊस मध्ये. आय विल बी हिज बॉडीगार्ड. हा महेशराव, हे लिही बेस बघा. बेस काय बेस, हा असेल तेव्हा. तू काय 24 तास माझी बॉडीगार्ड करणार आहेस? आधी आत तर चल. या वेलकम. अरे सांभाळून. तुला काय तुझे कपडे घ्यायचे ते घे लवकर, लगेच निघाला पाहिजे आपल्याला. घेऊन येतो वरनं, पण मी आल्याशी तू जाऊ नको हं? तुला घेतल्याशिवाय कसा जाईन मी? हो, हो. आलोच मी लवकर. महेश, मला काय वाटतं की लक्षाला ह्या घरात काय भीती आहे? अगं असं कसं म्हणतेस तू उमा? मी उमा, तुमच्या घरात नक्की कोणी नाही? नाही. आर यू शुअर? अरे हो, मी तुला सांगितलं नाही का, मामा बाहेर गावी गेलेत आणि आमच्या नोकराला पण आम्ही सुट्टी दिली आहे. हा तुमच्या घराचा मागचा दरवाजा आहे ना? हो. काय झालं महेश? आई, 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 आई. लक्षावरती गेलाय. हो. हो माय गॉड. सगळे कपडे घे बाबा, नाहीतर तिकडे महेशची गाडी. हे कपडे घे. काय हो माते, काय झालं? नक्कीच घरात कुठेतरी शिरलंय. मला वाटतं टकलू हेवांच्या गँग पैकीच कुठेतरी असणार. लक्षा, काय झालं? कच्या, चकलू, कच्या. Shit. Damn it. लक्षा, निसटला साला. पाहिलंस, लक्षाला 1 मिनिट सुद्धा मोकळं सोडणं किती धोक्याचं आहे ते. हो ना, तो टकलू हेवन माझा केव्हाही खून करेल महेश. येस, कारण त्याचा समज आहे की तू त्याचे फोटो काढलेस. आपण असं करूया, त्याला सांगून टाकूया, बाबा तुझे फोटो काढले होते ते काय आले नाहीत, माझा पिक्चर सोड. काहीतरीच काय? माझा तर वेगळाच प्लॅन आहे. कसला प्लॅन? टकलू हैवानाचा मासा माझ्या गळाला लागलाच पाहिजे आणि त्यासाठी त्याचं आवडतं भक्ष्य मला ठेवलं पाहिजे. त्याचं आवडतं भक्ष्य म्हणजे? लक्षाला खतम करण्यासाठी टकलू हैवान पुन्हा येईल आणि आयताच माझ्या जाळ्यात सापडेल. ऐकतात जाळ्यात. महेश, म्हणजे मी त्याचं बक्ष की काय? त्याला इलाज नाही लक्षा. यू हॅव टू बी ब्रेव. तू भक्ष्य, तो मासा. अब देखो अपना